तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश वैद्य तुमच्यासाठी एक ब्लॉग घेऊन आलो आहे। आपण या व्हिडिओमध्ये पाहू 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन कसे आपल्याला एकाच ठिकाणी व एकाच जागी करायला मिळेल। हा जो आहे हा घनसंगी पाटा आहे आणि आता आपल्याला घनसंगीकडे जाणाऱ्या रोडने जायचं आहे। तर पाहू, चला आपण जाऊन कशा प्रकारे आहे 12 ज्योतिर्लिंग। काही पुढे आल्यावर आपल्याला मुलाचे व मुलीचे हे हॉस्टेल पाहायला मिळेल। सात किलोमीटर पुढे आल्यावर आपल्याला पांगरखेडा नावाचे गाव पाहायला मिळेल। हे जे गाव आहे हेच ते पांगरखेडा गाव आहे। तर आपण जाऊ आणि पुढे तसे थोडे पुढे आल्यावरती एक विहीर पाहायला मिळते। इकडे देखील एक महादेव मंदिरच आहे। तसेच ही किनारा हॉटेल ही पाहायला मिळते आपल्याला। हा अतिशय निसर्गाचा रम्य मन रमत येथे असा परिसर आहे। म्हणजेच दोन्ही साईडने असे मस्त झाडी आहे आणि त्या झाडीच्या मधून जाणारा रोड। तर हे जो रोड आहे आता आपल्याला दिसत हा तळहात गावकडे जाणारा रोड आहे व फाटा आहे, परंतु आपल्याला या रोडने सरळ पुढे जायचे आहे। तर काही अंतरावर व थोडे 100 मीटर पुढे आल्यावर आपल्याला हा पूल पाहायला मिळेल। तर याच पुलापासून हा जो रोड जात आहे हाच जात आहे 12 ज्योतिर्लिंगाकडे। आपल्यापाशी एक उसाची ट्रक आली होती, तर आपण गाडी साईडला थांबवली होती। अतिशय गच अशी भरलेली ही उसाची ट्रक। तर मित्रांनो, आपल्या समोर एक मंदिराचा कळस दिसत आहे। तर याच मंदिराच्या पाशी 2 रोड जात आहे। डाव्या साईडच्या रोडने आपल्याला जायचं आहे। तर मित्रांनो, हे पहा आपल्याला येथे पाहायला मिळेल 12 ज्योतिर्लिंग, म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन। तर येथे भरलेली ही तुम्ही पाहू शकता छोटीशी अशी जत्रा। तर हे पहा आपण लावली येथे गाडी। तर मित्रांनो, इथे एक रायडर देखील उभा होती। येथे भरलेली ही छोटीशी जत्रा। येथे अनेक दुकाने देखील लागलेले आहेत। खूप अशी दर्शनासाठी गर्दी देखील झालेली आहे। तर चला आपण आतमध्ये जाऊन पाहू कशा प्रकारे आहे। येथे अनेक असे मंदिर देखील आहेत। तर सर्वप्रथम आपण हातपाय धुवू। येथे हातपाय धुण्यासाठी व्यवस्था देखील केलेली आहे। तसेच आपल्याला पाहायला मिळते श्री क्षेत्र वनारसी पाराडा। येथे दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणून पोलिसाचाही बंदोबस्त करण्यात आला आहे। तसेच मंदिरासमोर आपले नंदी महाराज
आणि त्याच मंदिरासमोर आपल्याला शनी महाराज यांची मूर्ती देखील पाहायला मिळते. मूर्तीकडे जाण्यासाठी रस्ता देखील अतिशय सुंदर प्रकारे आहे. पावसाळ्यात या दोन्ही साईडने असं पाणीही पाणी असतं. तर चला सर्वप्रथम आपण दर्शन घेऊया श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर, म्हणजेच येथे आहे घृष्णेश्वर शिवलिंग. हे 12 ज्योतिर्लिंगातील एक शिवलिंग असून ते आपल्याला 12व्या क्रमांकावर पाहायला मिळते. तसेच त्यानंतर 11व्या क्रमांकावर आपल्याला श्री केदारनाथ हे देखील मंदिर व शिवलिंग पाहायला मिळते. तसेच 10व्या नंबरवर आपल्याला त्र्यंबकेश्वर हे शिवलिंग पाहायला मिळते. हे देखील 12 ज्योतिर्लिंगातील एक शिवलिंग आहे. तसेच 9व्या क्रमांकावर आपल्याला रामेश्वरम मंदिर व रामेश्वरम शिवलिंग हे पाहायला मिळते. तसेच श्री ओंकारेश्वर हे एक 12 ज्योतिर्लिंगातील शिवलिंग असून ते 8व्या क्रमांकावर येते आणि येथे आपल्याला ते शिवलिंग पाहायला मिळते. 7व्या क्रमांकावर तसेच विश्वेश्वर म्हणजेच काशी विश्वनाथ ते आपल्याला 8व्या क्रमांकावर पाहायला मिळते. 7व्या क्रमांकावर भीमेश्वर हे शिवलिंग पाहायला मिळते. श्री वैद्यनाथ हे एक 12 ज्योतिर्लिंगातील शिवलिंग हे आपल्याला 6व्या क्रमांकावर पाहायला मिळते. तसेच श्री नागेश्वर हे शिवलिंग आपल्याला 4थ्या क्रमांकावर पाहायला मिळते. अतिशय सुंदर असे शिवलिंग देखील पाहायला मिळते. श्री महाकालेश्वर हे महादेव मंदिर हे एक अतिशय सुंदर प्रकारे शिवलिंग ही पाहायला मिळते आणि तेच आपल्या 12 ज्योतिर्लिंगातील एक ज्योतिर्लिंग असून ते आपल्याला 3ऱ्या क्रमांकावर पाहायला मिळते. तसेच 2ऱ्या क्रमांकावर येते आपले श्री मल्लिकार्जुन. श्री मल्लिका म्हणजे पार्वती, अर्जुन म्हणजे शिवशंकर. तसेच श्री मल्लिकार्जुन म्हणजेच पार्वती आणि शंकर भगवान. तसेच हे आपल्याला 2ऱ्या क्रमांकावर देखील पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपल्याला 12 ज्योतिर्लिंगातील एक ज्योतिर्लिंग व पहिल्या क्रमांकावर आपल्याला श्री सोमनाथ हे ज्योतिर्लिंग पाहायला मिळते. आपल्या भारत देशात भगवान शिवशंकराच्या 12 ज्योतिर्लिंग आहेत. ते भारतात अनेक ठिकाणी आहेत. त्यांचे हे छोटे स्वरूप आपल्याला एकच ठिकाणी पाहायला मिळते. हे 12 ज्योतिर्लिंगातील 12 कळस आणि त्यांचे असलेले 12 मंदिरे व 12 शिवलिंग. येथे गीता ठेवलेली होती. आपण गीतेचेही देखील दर्शन करताना आपल्याला दाखवत आहे. ही तेथे असलेली एक छोटीशी ही विहीर आहे. तर येथे आपल्याला साबुदाणा देखील फराळीसाठी ठेवण्यात आला होता.
हे आपण बसलो होतो शब्दांना थोडाफार खात. तर हे पहा, हे आहे येथील परिसर व येथील वातावरण. तर मित्रांनो, इथे सप्ताही चालू होता. हे मंदिर आपल्याला विठ्ठल रुक्माई यांचे मंदिर म्हणून पाहायला मिळेल. तसेच येथे आपल्याला श्री गणपती बाप्पा यांचे देखील दर्शन करायला मिळते. त्यानंतर आपले फेवरेट म्हणजे श्री मारुती भगवान यांचेही आपल्याला दर्शन करायला मिळते. अतिशय सुंदर अशी मारुती भगवान यांची मूर्ती आपल्याला येथे पाहायला मिळाली. मनाला खूप आनंद झाला. तर आता आपण दर्शन झालं होतं आपलं, तर आपण जाऊया बाहेर. बाहेर जात असताना ह्या सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळाली तुळशीच्या माळांची दुकान. बाबा स्वतः तुळशीच्या माळा बनवत होते व ते स्वतः विकत आहे. हे अतिशय सुंदर अशा तुळशीच्या माळा आहे व हरिपाठाचे पुस्तक देखील आहे. तर आता आपण बाहेर आलो होतो, तर पाहू कशा प्रकारे आहे येथील छोटीशी अशी भरलेली जत्रा. तर सर्वप्रथम आपल्याला लहान मुलाच्या खेळण्यासाठी ज्या वस्तू असतात त्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या अशा प्रकारे दुकानं लागलेले आहेत लहान मुलांच्या खेळणीच्या. तसेच लहान मुलांसाठी खेळणीसाठी व मनोरंजनासाठी असे साहित्य देखील आहे. तर मित्रांनो, आपण ही जत्रा फिरत असताना आपल्याला एक गलोलची दुकान मिळाली व तेथील आपल्याला एक गलोल आवडली. तर आपण तिची ट्रायल करत होतो. ती गलोल अतिशय सुंदर व मजबूत होती, पण ती 50 रुपयाला होती. परंतु आपल्यासाठी 50 रुपये काय महाग आहे. तर आपण 50 रुपये काढून लगेच मावशीला द्यायला सुरुवात केली व मावशीला दिली आणि मावशीकडून आपण ती गलोल विकत घेतली 50 रुपयात. तसेच आपल्याला गरमी देखील व्हायली होती व काही थंड पिण्याची इच्छा होती. तर आपल्याला येथे हा लिंबू सरबतचा गाडा पाहायला मिळाला. तर म्हणालो आपण चला लिंबू सरबतच पिऊ. तर आपण लिंबू सरबत बनत आहे आपल्यासाठी. हे त्यामध्ये टाकला बर्फ, त्यात लिंबू देखील टाकलं. आता त्यात टाकलं जाईल पाणी टाकल्यावर त्यामध्ये कलरही टाकलं जाईल आणि त्याला शेक केलं जाईल, म्हणजेच हलवलं जाईल आणि तेच तयार होऊन आपल्याला प्यायला मिळेल. तर यामध्ये आता पाणी टाकलेलं आहे. तर हे पहा, याच्यात टाकला आहे आता कलर. तर चला आता आपण चाललो होतो घराकडे. जाऊ आता, आपल्याला खूप उशीर झाला. आपल्याला जायचं या रस्त्याने परत.